वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे। यामध्ये प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचनाचं प्रकरण आम्ही बघतो आहे आणि यामध्ये हे सांगितलेलं आहे की या तीन गोष्टींनी मनुष्य हा परिष्कृत होत जातो, त्याच्या जीवनामधल्या दोषांचा तो परिहार करतो आणि जीवनामध्ये विशुद्धतेला प्राप्त होतो किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये निरंतर प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यानाचे भाव राहतील तो स्वतःला विशुद्ध परिणामांमध्ये स्थित करू शकतो आणि त्याच्या जीवनात नैष्कर्म्य अवस्था देखील प्राप्त होऊ शकते। विरती त्याच्या जीवनात येऊ शकते, वैराग्य संपन्न तो होऊ शकतो आणि याचमुळे प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना करण्याचा व्यवहार ग्रंथांमध्ये सर्वत्र उपदेश आम्हाला पाहायला मिळतो। आणि याही कलशामध्ये आपण जो काल कलश वाचला 225 नंबरचा की कृतकारितानुमनने त्रिकाल विषयम मनोवचन कायैहि परिभृत्य कर्म सर्वम परमं नैष्कर्म्यम अवलंबे। परम नैष्कर्म्याचं मी अवलंबन करून हे जे माझ्या जीवनामध्ये कृत कारित अनुमोदनेच्या माध्यमातून आणि मन वचन कायेच्या द्वारा जे दोष लागलेले असतील या सगळ्यांना दूर करून मी आता एक आत्मतत्वाचं, कर्मरहित अवस्थेचं, नैष्कर्म्यतेचं मी अवलंबन करतो आहे, अशा प्रकारचा भाव आचार्यांनी व्यक्त केलेला होता। ज्या वेळेला आम्ही देखील सामायिक प्रतिक्रमण, आलोचना या क्रिया करतो त्यावेळेला आमच्या अंतरंगामध्ये देखील ही व्यवहार भूमिका स्थित असली किंवा आम्ही ते करत असलो तरीही आम्हाला निश्चय काय आहे हे समजावं लागतं। निश्चय तर हा आहे की आम्हाला संपूर्णतः नैष्कर्म्य अवस्था हवी आहे, प्रवृत्ती रूप अवस्थेचा आम्हाला सर्वथा त्याग करायचा आहे आणि त्यामध्ये स्थित राहू शकत नाही, म्हणून अपरिहार्यपणे अशुभाचा परिहार करून शुभ प्रवृत्तीचं प्रथमतः अवलंबन घ्यायचं आहे। पण हे अवलंबन घेत असताना उत्तरोत्तर आमच्या जीवनामध्ये उच्च परमोच्च बिंदू स्थापन व्हावा हाच आमचा अभिप्राय सदैव ठेवावा लागणार आहे। आणि हे सांगितल्यानंतर आचार्य आम्हाला 49 भंगांच्या माध्यमातून प्रत्याख्यान, आलोचना आणि प्रतिक्रमण याचा विधी सांगणार आहे। सर्वप्रथम प्रतिक्रमणाचा विधी सांगतात। प्रतिक्रमण याचा अर्थ भूतकाळातल्या घडलेल्या दोषांना ते मिथ्या हो हा आमचा अभिप्राय असणं, याला म्हणायचं प्रतिक्रमण। तर आता अतीत कालामध्ये, अतीतकाल भूतकाळामधला काळ मनाने, वचनाने आणि कायेने, मनाच्या माध्यमातून आम्ही पाप केलेलं असेल, वचनाच्या माध्यमातून किंवा कायेच्या माध्यमातून जे मी केले, करविले आणि करणाऱ्यास दुसऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो। अंतरंगामध्ये पश्चाताप झालेला आहे की हे जे काही माझ्या जीवनामध्ये घडत आहे, पूर्वी घडून गेलेलं आहे, हे वाईट आहे आणि हे आता माझ्या जीवनात मला नको आहे। नको आहे म्हणताना
पश्चाताप दग्ध अंतःकरणाने हे जे मी काही केलं त्याला सगळ्यांना मी दुष्कृत्य म्हणजे मिथ्या, माझे सगळे दुष्कृत्य मिथ्या हो, ही आमच्या अंतरंगामधली भावना अभिव्यक्त करतो आहे. तन मिथ्या मे दुष्कृतम इति. आणि कसं तर मनसाच वाचाच आणि कायेनच, कायेनी म्हणजे कर्म करणे, स्वतः करणं, करवून घेणं, दुष्करविणे आणि करणाऱ्याला अनुमोदना देणं. तू हे चांगलं करतो आहे, वाईट करतो आहे, अनुमोदना देणं हे झालं संसाराचं बीज. हे समजून त्या दुष्कृत्या संबंधी हेय बुद्धी झाली तेव्हा जीवाने त्याचे ममत्व सोडले. हेच त्यास मिथ्या करणे आहे. आणि मिथ्या करणे याचा अर्थ हे सगळं दुःखद आहे, हे संसाराचं बीज आहे आणि याच्यामधून मला वर उठायचं आहे, हे माझे दुष्कृत्य हेय आहे, मला करण्यायोग्य नाही, हा भाव आणि त्याच्याविषयीचा आत्मत्व भाव सोडणं यालाच म्हणायचं की ते दुष्कृत्य मिथ्या करणे. मिच्छामी ते तन्मिथ्या मे दुष्कृतम इति. आता या ठिकाणी एक आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आचार्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. 3-3 असे आकडे दिलेले आहेत, 33 आकडे दिलेले आहेत. 33वा 33 म्हणत असताना मन वचन काय आणि कृतकारित अनुमोदना असा लावून हा 33चा भंग एक त्या ठिकाणी असे भंग झालेले आहे. नंतर मनाने आणि वचनाने मी जे केले, वरच्याच्यात मन वचन काय होतं, आता मन आणि वचन ह्या दोनच घेतलेले आहे आणि करणाऱ्या अन्यास अनुमोदन दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. अनुमोदनेच्या माध्यमातून नंतर मनाने किंवा कायेने मी जे केले, करविले आणि करणाऱ्या अन्यास अनुमोदना दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. आणि वचनाने आणि कायेने जे मी केले, करविले आणि करणाऱ्या दुसऱ्यास अनुमोदना दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. म्हणून या ठिकाणी आता हा 32 नंबरचा सांगितलेला आहे. म्हणजे 2-2नी आम्ही 3 वेळा केलेल्या आहेत, म्हणून हे 3 आणि 2 असे आकडे त्या ठिकाणी आले. मनाने आणि वचनाने मी जे केले, करविले म्हणजे 2 घेतले प्रत्येक वेळेला, मनानी आणि कायेनी, वचनानी आणि कायेने. म्हणजे या भंगाला म्हणायचं द्विसंयोगी भंग, 2चा संयोग करून केलेले भंग. आणि 3 आहे म्हणून 3, म्हणून द्विसंयोगी असे हे 3 भंग. आणि नंतर मनाने जी मी केले, करविले आणि करणाऱ्या अन्यास अनुमोदना दिले, ते दुष्कृत्य मिथ्या हो. वचनाने जे मी केले, करविले आणि करणाऱ्या अन्यास अनुमोदना दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. कायेने जे मी केले, करविले आणि करणाऱ्या अन्यास अनुमोदन दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. अशा तऱ्हेने एकूण हे 7 भंग या ठिकाणी झालेले आहे. पहिला त्रिसंयोगी बंध म्हणजे मन वचन काय हा 3, नंतर कृतकारित अनुमोदना अशा तऱ्हेचा, आणि या एकेकाला 2-2नी गुणून द्विसंयोगी 3 आणि 1 त्रिसंयोगी असे हे एकूण 7 भंग या ठिकाणी या 2च्या माध्यमातून झालेले आहे. म्हणून हे 3 आणि 1 असा आकडा दिला. 3 आणि 2 आणि 3 आणि 3. जे मी मनाने, वचनाने आणि कायेने केले आणि करविले. आता या ठिकाणी 3 घेतलेले आहे, पण त्याला 2नीच केले आणि करविले, ते मिथ्या हो. जे मी मनाने, वचनाने आणि कायेने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने, वचनाने आणि कायेने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना दिले, ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. एकूण 49 भंग
अशाच तऱ्हेचे आचार्य आम्हाला सांगणार आहे. आम्ही जर गुणाकार केला आणि गुणाकार काढून जर आम्ही हे बघितलं तर आम्हाला याचे भेद सहज त्या ठिकाणी लागतात आणि प्रत्येक गोष्ट आचार्यांनी रिपीट केलेली आहे, कारण आमच्या मनपटलावर ती गोष्ट प्रकर्षाने अंकित व्हावी. 49 वेळेला वदवून घेतल्यानंतर ती गोष्ट आमच्या मनामध्ये वज्रलेपासारखी कायम राहणार आहे. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट, आज आम्ही प्रतिक्रमण करतोय, आमचा श्रावक धर्म आहे, आम्ही जैन कुलात जन्म झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला अनायास प्राप्त झालेल्या आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला कळकळ पण आहे आणि करावं असं पण वाटतंय. या सगळ्यांची अनुकूलता आज आमच्या जीवनात आहे, पण माहिती नाही आमचा पुढचा भाव कसा असेल. म्हणून हे आज जे आमचे संस्कार झाले हे एवढ्या दृढतेने आम्हाला करायचे आहे की भवभवांतरी देखील हा प्रतिक्रमणाचा, आलोचनेचा आणि प्रत्याख्यानाचा संस्कार माझ्या जीवनात पुसू नये. म्हणून हे रिपिटेशन असं वाटत असलं आम्हाला तरी ते करणं आणि समजणं हे महत्वाचं आहे. कधी कधी वाटतं की आचार्य मला तेच 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 सांगत आहे. ठीक आहे, सांगतही असतील किंवा आम्हाला त्याच्यामध्ये खूप असं वाटत असेल की हे आम्ही परत परत ऐकतो आहे, तेच तेच सांगतात आहे. असं जरी असलं तरी आचार्यांची भावना आम्हाला त्यामध्ये दृढतेने स्थापित करण्याची आहे. कारण अनादी कालाचे संस्कार पुसून हे नवीन संस्कार निर्माण करण्यासाठी आम्हाला तितक्याच प्रखरपणे तो संस्कार आमच्यामध्ये रुजवावा लागतो आणि तरच त्याचं फलित आमच्या जीवनात दिसणार आहे. म्हणून आता हे सगळे भंग आपण करून पाहिले तर आम्हाला देखील असेच भंग येणार आहे आणि हे आचार्य प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे. कल्पना करा, अमृतचंद्र आचार्यांचा तो कालावधी 600 वर्ष म्हणजे कुंद आचार्य झाले समजा, आणि त्यानंतर 1000 वर्षांनी अमृतचंद्र आचार्य झाले. मुद्रणाची सुबत्ता नव्हती, इतक्या प्रकर्षाने सगळी साहित्य लेखन साहित्याची उपलब्धता नव्हती. आचार्य जेव्हा सूत्रग्रंथ लिहत होते तेव्हा एक शब्द जरी कमी लिहिला गेला तरी देखील त्यांना हर्ष होत होता की मी शब्द वाचवला त्या ठिकाणी आणि डिटेल लिहिला नाही. सूत्रग्रंथात तर प्रामुख्याने हे दिसतं की रिपिटेशन कुठेही तुम्हाला दिसणार नाही. सूत्रग्रंथात च शब्द वापरायचा असेल तर त्या च चा संबंध कुठे लावायचा हे देखील पाहून त्याप्रमाणे लावायचं. अशा तऱ्हेने आचार्यांची अशी त्या ठिकाणी मनस्थिती असताना सुद्धा एवढं डिटेल आचार्यांनी का लिहावं, हा आमच्या समोर कधी कधी प्रश्न पडतो. याचं एकच कारण आहे, कारण अनादी कालापासून अज्ञानाचे संस्कार, अप्रतिक्रमणाचे संस्कार, आलोचना न करण्याचे संस्कार, दुसऱ्याला माफी न मागण्याचे संस्कार हे आमच्यावर इतक्या दृढतेने आणि प्रबलतेने झालेले आहे की त्याला मिटवून त्या पाटी आमची कोरी करून त्या पाटीवर नवीन अंकित करणं, लिहिणं हे सोपं गोष्ट नाही आहे. आणि या भवापुरती साधल्या गेली तरी भवभवांतरी साधणं कठीण आहे. आणि म्हणून हे रिपिटेशन आम्हाला करावं लागतं आहे. या ठिकाणी 10 पर्यंत 23 पर्यंत आपण आलो. आता पुढचं पहा, जे मी मनाने आणि वचनाने केले. या ठिकाणी 2 घेतलं, मनाने आणि वचनाने. केले करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. म्हणजे इथे 2-2च्या जोड्या घेतलेल्या आहे, म्हणजे द्विसंयोगी भंग घेतलेले आहे. जे मी मनाने आणि वचनाने केले आणि करविले म्हणजे कृत आणि कारित, असे हे माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि वचनाने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना दिले, म्हणजे कृत आणि अनुमोदना आणि मन आणि वचन याच्या माध्यमातून ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो.
हे झाले द्विसंयोगी भंग. नंतर जे मी मनाने आणि वचनाने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने आणि कायेने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने आणि कायेने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. आणि जे मी वचनाने आणि कायेने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. या ठिकाणी हे जे भंग सांगितलेले आहे 11 पासून 19 पर्यंतचे जे भंग सांगितले आहे हे सगळे भंग द्विसंयोगी भंग आहे. मन आणि वचन आणि कृत आणि कारित अनुमोदना यापैकी 2-2 घ्यायच्या आणि त्याला गुणाकार केल्यानंतर हे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 9 भंग आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. द्विसंयोगी भंग. वरच्या याच्यामध्ये आम्हाला असेच भंग मिळालेले होते द्वि आणि त्रिसंयोगीचे. आता या ठिकाणी जे मी मनाने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. म्हणजे एकच भंग घेतले मनाचा. आता वरच्या याच्यात मध्ये आम्ही 10 पर्यंत जे पाहिले होते 23 मध्ये 3 घेऊन त्याला 2 निगुणलेलं होतं. इथे 2 घेऊन 2 निगुणलेलं आहे. आता इथे 3 घेऊन 1 निगुणाकार आहे. जे मी मनाने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. म्हणजे 2 आणि 1 नी करून जे मी मनाने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने केले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी कायेने केले आणि करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी कायेने केले आणि करणाऱ्यास अन्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. आणि जे मी कायेने करविले आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. मनाचा एक विकल्प घेऊन त्याला 2 नी कृत आणि कारितनी म्हणजे कृतकारित अनुमोदनापैकी 2 नी या ठिकाणी गुणाकार करून हे भंग आम्हाला प्राप्त झाले. यानंतर जे मी मन वचन कायेने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मन वचन कायेने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मन वचन कायेने करणाऱ्यास अन्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. म्हणजे 3 आणि 1 नी असे गुणून या ठिकाणी हे भंग 31 पर्यंतचे भंग मिळालेले आहे. जे मी मनाने आणि वचनाने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. या ठिकाणी आता 1 आहे आणि 2 नी गुणाकार करून आहे सुरू. जे मी मनाने आणि वचनाने करविले, मन आणि वचन 2 घेतलं आणि त्याला 1-1 नी गुणाकार केला. अशा तऱ्हेने जे मी मनाने आणि वचनाने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि वचनाने करणाऱ्या दुसऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने आणि कायेने करणाऱ्यास अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने आणि कायेने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो.
जे मी वचनाने आणि कायेने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने आणि कायेने करणाऱ्या दुसऱ्यास अनुमोदना दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. अशा तऱ्हेने 40 भंग इथपर्यंत सांगितले आणि आता लास्ट 9 भंग सांगणार आहेत. जे मी मनाने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. एक एकचाच गुणाकार आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे 9 झालेले आहे. जे मी मनाने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी मनाने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी करणाऱ्या अन्यास मनाने अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी वचनाने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी करणाऱ्या अन्यास वचनाने अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी कायेने केले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी कायेने करविले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. जे मी करणाऱ्या दुसऱ्यास कायेने अनुमोदन दिले ते माझे दुष्कृत्य मिथ्या हो. अशा तऱ्हेने 49 फक्त आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. मन वचन काय, कृतकारित अनुमोदना 6 आपल्याला जोड्या घ्यायच्या आहेत. या 6 जोड्यांमध्ये पहिल्यांदा आम्हाला प्रत्येक मन वचन काय, कृतकारित अनुमोदना असे हे भंग आम्हाला पाहायचे आहे. नंतर द्विसंयोगी भंग बघायचे आहे आणि शेवटी एक त्रिसंयोगी भंग बघून याला गुणाकार करून आम्हाला 49 भंग त्या ठिकाणी प्राप्त होतात. लावताना क्रम पहा. या 49 भंगांपैकी प्रथम भंगामध्ये कृतकारित अनुमोदन हे 3 घेऊन त्यावर मन वचन काय हे 3 लावावे. म्हणजे 3 ला 3 नी गुणाकार करून याप्रमाणे झालेल्या त्या भंगांना 33 या संज्ञांनी ओळखताय. ते 3 चा 3 नी गुणाकार केला आहे म्हणून. नंतर 2 ते 4 भंगापर्यंत कृतकारित अनुमोदना या 3 वर मन वचन कायेपैकी 2 लावायचे. म्हणून या 3 भंगास 3 आणि 2 अशा संज्ञांनी ओळखावे. 5 ते 7 पर्यंत कृतकारित अनुमोदित या 3 वर मन वचन काय यापैकी 1 लावावे. म्हणून 3, 1 या संज्ञेने ओळखावे. 8 ते 10 भंगापर्यंत कृतकारित अनुमोदन यापैकी 2 वर मन वचन काय 3 लावावे. म्हणून त्याला 2, 3 2 आहे आणि 3 नी गुणाकार केला. 11 ते 19 भंगापर्यंत कृतकारित अनुमोदना यापैकी 2 वर आणि मन वचन काय यापैकी 2 वरच लावले. म्हणून त्याला 2, 2 संज्ञेने ओळखावे. 20 ते 28 पर्यंत कृतकारित अनुमोदन यापैकी 2 वर मन वचन काय यापैकी 1 लावले. म्हणून त्यास 21 म्हणजे 2 आणि 1 संज्ञेने ओळखावे. तसेच 29 आणि 31 पर्यंत कृतकारित अनुमोदित यापैकी 1 घेऊन त्यावर मन वचन काय हे 3ही लावले. म्हणून त्यास 1, 3 या संज्ञेने ओळखावे. 32 ते 40 पर्यंत कृतकारित अनुमत यापैकी 1 वर मन वचन काय यापैकी 2, 2 लावले. म्हणून त्याला 12 या संज्ञेने ओळखावे किंवा 1, 2 या संज्ञेने ओळखावे. आणि 41 आणि 49 पर्यंत कृतकारित अनुमोदन यापैकी 1 वर मन वचन काय पैकी 1च लावलेला आहे आणि त्याला 1, 1 अशा संज्ञेने ओळखावे. यापर्यंत अशा प्रकारे एकूण 49 भंग झालेले आहे. डिटेलमध्ये हे भंग आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि म्हणून आम्ही देखील सामायिक करत असताना जीवाधिकरणाच्या सांप्रदायिक आश्रवाचे भेद बघत असताना आम्ही देखील म्हणतो की सौरंभ, समारंभ, आरंभ, कृत, कारित, अनुमोदना, मन, वचन, काय
या माध्यमातून आणि क्रोध मान माया लोभ यांच्या वशीभूत होऊन जे निरंतर 108 प्रकारचं पाप आमच्याकडून घडतं. आम्ही ठरवा नका ठरवू, आमच्या जीवनामध्ये क्रोध मान माया लोभाचा उदय तर हा 10व्या गुणस्थानापर्यंत सतत सुरूच आहे. कषायांचा उद्रेक आमच्या जीवनात आहे. मन वचन कायाची नॉनस्टॉप प्रवृत्ती योगाची आमच्या जीवनात आहे आणि मनामध्ये शुभ किंवा अशुभ विचारांचं सतत आमच्यात अनुवृत्ती पण होते आहे. सौरंभ समारंभ आरंभ या क्रियाही आमच्या जीवनात दिसतात आहे. निरंतर आमच्याकडून 108 प्रकारे पाप घडतच आहे. आम्ही अगदी एका ठिकाणी स्थिर राहिलो तरी देखील मन वचन कायाची प्रवृत्ती रुकलेली नाही. आमच्या श्वासोच्छ्वास सुरूच असतो, हृदयाचं स्पंदन सुरूच आहे, योग प्रवृत्ती अखंडित सुरूच आहे. योग प्रवृत्ती तर अशी आहे की जी 14व्या गुणस्थानामध्येच स्टॉप होते. सयोग केवली अवस्थेपर्यंत हा योगाचा भाव सतत जीवनात आहे. मन वचन कायाची प्रवृत्ती आमच्या आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन हे सतत आहे आणि यांनी आम्हाला जीवनामध्ये पापाचा आश्रव होतो आणि या पापांचं परिमार्जन व्हावं म्हणून 108 मण्यांची माळ आम्ही जपत असतो. तर अशा तऱ्हेने प्रतिक्रमणाचा विधी आचार्यांनी या ठिकाणी मन वचन काय आणि कृतकारित अनुमोदना लिहून 49 भंगांच्या माध्यमातून आम्हाला सिद्ध करून दाखविलेलं आहे. आता या कथनाचं कलशरूप काव्य सांगतात. मोहाद्य दहमकार्षम समस्तमपि कर्म तत्प्रतीकं कम्य आत्मनि चैतन्यात्मनि निष्कर्माणि नित्य आत्मना वर्ते. मी मोहाने अथवा अज्ञानाने जे काही कर्म केले, जीवनामध्ये अज्ञान आहे म्हणून आमच्याकडून दुष्कृत्य घडत आहे. ज्ञानच नाहीये आम्हाला की काय चांगलं काय वाईट हे कळत नाही आणि म्हणून अज्ञान अवस्था म्हणून मिथ्यात्वाचा एक भेद अज्ञान पण सांगितलेला आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला कल्याणकारी काय आहे हे कळत नाही, हे आमच्या जीवनातलं अज्ञान आहे. आणि दुसरा मोह मिथ्यात्वरूप भाव विपरीत मान्यता आमची जीवनात आहे. अशा तऱ्हेने जे काही कर्म केले त्या संपूर्ण कर्माचे प्रतिक्रमण करून निष्कर्म्यरूप चैतन्यमय आत्म्यामध्ये आत्म्याच्या द्वारा सदैव वर्ततो. प्रतिज्ञात ही आहे की मला नैष्कर्म्य दशा प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी मी माझ्या आत्मतत्वाचं अवलंबन घेतलं आहे. मला कर्म करायचं नाही असं म्हटल्याने कर्म रुकणार नाही, कर्म होणार आहे. परंतु जेव्हा आम्ही आत्म्याचा अवलंब घेतो, म्हणून कालही आम्ही पाहिलं प्रतिक्रमणामध्ये जावदियम अरिहंतानम व सम्मामी, तोपर्यंत आमच्या जीवनात किंवा नमोकार पज्जुवासम करे मी, जोपर्यंत मी त्याच्या जवळ आहे तोपर्यंत मला काहीही कर्म नाही, कर्माचा आश्रव नाही. म्हणून जोपर्यंत मी अरहंत सिद्ध किंवा नमोकार यांच्या मंत्रांचा अवलंब घेते आहे तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये या कृत्यांना मी स्थान देत नाही. जाणीवपूर्वक मी तिथे केंद्रित झालेली आहे. प्रतिक्रमण भूतकाळातील कर्माबाबत करावयाचे असते. त्या कर्मदोषात 49 भंगांनी मिथ्या करणारे प्रतिक्रमण करून ज्ञानी जीवाने ज्ञान स्वरूप आत्म्यामध्ये लीन होऊन निरंतर चैतन्य रूप आत्म्याचा अनुभव करावा. हे जे पूर्वी केलेले कर्म आहे, पूर्वी केलेलं कर्म उदयात आलेलं आहे, त्याच्या उदयाशी मी समरस न होता हे कर्म मी मिथ्या केलं,
याच्यामधलं ममत्व भाव सोडला, हे मी चुकीचं केलं, हा भाव अंतरंगामध्ये असणं, आणि म्हणून ते कृत्य जणू काही मिथ्या झालं, अशा तऱ्हेचा हा प्रतिक्रमण विधी आहे. आणि प्रतिक्रमणाने आत्म्यामधला आमच्या हा जो साचलेला कचरा आहे, हा कचरा बाहेर पडतो. आमचा जर मोबाईल आम्ही बघितला, तर त्या मोबाईल मध्ये जर अनावश्यक मॅटर येत राहिलं, मेसेजेस आम्ही एकही डिलीट केलं नाही, तर तो आमचा मोबाईल हँग होण्याची शक्यता असते. आणि साधं हे छोट ऑपरेट करणारं हे यंत्र, आणि तिची अशी अवस्था होऊ शकते, आणि आमच्या मनामध्ये आम्ही कोणतंही डिलीट वाईट डिलीट करत नाही, आणि ते साचवतच राहतो. आचार्य सांगतात की जे वाईट विचार मनामध्ये पूर्वी होते त्याला सोडून द्या, ते डिलीट करायला आम्हाला शिकलं पाहिजे. म्हणून कधी कधी जीवनामध्ये आठवण जेवढी आवश्यक आहे, तेवढं विस्मरण देखील आवश्यक आहे. वाईट गोष्टी ज्या आमच्या पर्यायीमध्ये होऊन चुकल्या, परत आम्ही रिपीट केल्या तरीही त्या काही फरक पडणार नाही. त्या होऊन चुकलेल्या आहेत, त्या पर्यायी आमच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत, आणि परत त्या जखमेवरची आम्ही ते जो काढतो आहे वरच, ते चुकीच आहे. जखमेवरची खिपली आम्हाला काढायची, म्हणजे हे जे काही आम्ही करतो आहे हे चुकीचं आहे, आणि म्हणून त्याला आम्हाला विसरायचं आहे. आणि विसरायचं म्हटलं तर विसरत नाही आम्ही. तर विसरायचं कसं, त्याचाही मार्ग सांगितला. तर आचार्यांनी सांगितलं की तेच विसरण्यासाठी आम्हाला मंत्र किंवा आत्मा आराधना किंवा अरहंत स्तुती, म्हणजे याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त जर आम्हाला केंद्रित केलं, तर या गोष्टी सहज जीवनात विसरल्या जाऊ शकतात. म्हणून हेही महत्वाचं आहे. प्रतिक्रमण हा प्रतिक्रमणाचा विधी आहे. येथे मिथ्या म्हणण्याचे प्रयोजन असे आहे की जसे कुणी पूर्वी धन कमवून घरामध्ये ठेवले होते, नंतर पुन्हा त्याबाबत ममत्व सोडून दिले, तेव्हा त्यास भोगण्याचा अभिप्राय राहत नाही. म्हणून भूतकाळी कमवलेले धन न कमविल्याप्रमाणे आहे. तसेच जीवाने पूर्वी कर्म बंद केला, नंतर जेव्हा त्याने त्यास अहितकरी समजून त्याबाबतचं ममत्व सोडून दिले आणि त्याच्या फळामध्ये तन्मय झाला नाही, तेव्हा भूतकाळी बांधले गेलेले कर्म न बांधल्याप्रमाणेच आहे. दुष्कृत्य मिथ्या हो, या भावनेचा हा आशय आहे. म्हणून हा आशय मला पक्का अंतरंगात ठेवायचा आहे की पूर्वी अजाणतेपणी न कळत आमच्या जीवनामध्ये अनेक दुष्कृत्य घडलेले आहे. आज आम्हाला थोडंफार आत्मस्वरूपाबद्दल उत्सुकता आहे, ज्ञान प्राप्त करतो आहे, आम्ही साधना करतो आहे, आणि या साधक व्यक्तींनी पहिल्यांदा जो काही कर्म बंध केला असेल त्याबाबत हा विचार करायचा आहे की मला आता त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही, ते सगळं माझ्या जीवनात अहितकरी होतं, आणि मला त्याच्या फळाची देखील अभिलाषा करायची नाही. हा जेव्हा भाव दृढतेने होईल, त्यावेळेला त्या कृत्यांपासून आम्ही बाजूला हटू, आणि आमच्या जीवनात ते मिथ्या भाव नाही असं म्हणता येऊ शकतं. आणि हा प्रतिक्रमणाचा विधी आहे. नंतर मिच्छामी दुक्कडम म्हणायचं, आणि परत परत तेच भाव करायचे, तोच राग, तीच आठवण, तोच त्रासदायक तापदायक विकार, या सगळ्यांपासून आम्हाला दूर हटायचं आहे. हा भाव आम्ही प्रतिक्रमणाबद्दल सांगितला. याप्रमाणे प्रतिक्रमणाचा विधी संपला. आता आचार्य आलोचना आणि प्रत्याख्यानाचा देखील 49 तऱ्हेनी भंग त्या ठिकाणी लावून दाखविणार आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते
सुझे लोकालोक सोजिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.